श्री गुरुचरित्र कथासार मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका, ब्रह्मचार्यांनी मृतबालकाच्या मातोश्रींचे अर्थात गंगाधरांच्या पत्नीचे मृदुवचनांनी सांत्वन केले. म्हणाले, बाई, या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज न उद्या जायचेच आहे. कोणी आधी जातो तर कोणी नंतर जातो. उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे. मायेच्या अचिंत्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते. या भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते. सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो, अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे हा क्रम चालूच असतो. म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानत नाहीत. अज्ञानी माणसे मात्र मायामोहामुळे नाती जोडून सुखदुःखे भोगतात. तुमचेही अनेक जन्म झालेले आहेत. त्यावेळी कोणीतरी तुमचे माता, पिता, बंधू, सोयरे असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तुम्ही आज करता का? मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? हा देह अस्थिमांसाचा नश्वर गठ्ठा आहे, मलमूत्रांचे आगार आहे, घृणास्पद आहे. म्हणून याची आसक्ती धरू नका. हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाका. तेव्हा ती ब्राह्मणी म्हणाली, महाराज, तुमचे म्हणणे मला पटते, पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार. यापूर्वी 5 पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे. मग मी त्यांना शरण गेले असता त्यांनी मला अभय दिले आणि तुमची संतती ज्ञानी आणि दीर्घायुषी होईल असा आशीर्वाद दिला. त्यामुळे मी निश्चिंत झाले. पण आज माझा पुत्र गेल्यामुळे माझ्या विश्वासाला तडा गेला आहे. आता मी प्राणार्पणच करणार. त्यांचा निश्चय अटळ होता. म्हणून त्यांची मनोवस्था जाणून ते ब्रह्मचारी म्हणाले, श्रीगुरूंच्या आशीर्वादानुसार तुमचा पुत्र पूर्णायुषी झाला नाही याचे दुःख वाटणे स्वाभाविक आहे. तो विश्वास ढळू देऊ नका. आता पुत्राचे कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा. मग त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्रीगुरू करतीलच. त्यांच्या आश्वासक बोलण्याने त्या ब्राह्मणीला धीर आला. मुलाचे शव पाठीला बांधून त्या औदुंबर क्षेत्री गेल्या. तिथे आपल्या बाळाला श्रीगुरूंच्या पादुकांजवळ ठेवले आणि श्रीगुरूंनी आपल्याला इथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून त्या अनिवार आक्रोश करू लागल्या. पादुका रक्ताने माखला. त्या समयी त्यांचे पती व आप्तजनही बरोबर आले होते. त्या सर्वांनी त्या ब्राह्मणीची वारंवार समजूत काढली आणि अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली. पण ती ब्राह्मणी मात्र काही ऐकेनात. रात्र झाली. त्या ब्राह्मणीचा हट्ट पाहून लोक कंटाळले आणि उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेले. ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करत तिथेच शोक करत बसून राहिली. 3ऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लानीने गाढ झोप लागली आणि तेव्हा तिला एक स्वप्न पडले. त्या जटा, भस्म व रुद्राक्ष धारण केलेले, व्याघ्रचर्म पांघरलेले, त्रिशूळधारी असे एक दिव्य शिवयोगी दिसले. ते शिवयोगी त्या ब्राह्मणीला म्हणाले, कन्या, तुम्ही मला व्यर्थ दोष देत आहात. तुमच्या मुलाला काय झाले आहे? थांबा, मी याला जिवंत करतो. मग त्यांनी झोळीतील भस्म त्याच्या सर्वांगाला लावले आणि त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला. मग, हा पहा, मी तुमचा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून ते अदृश्य झाले. ब्राह्मणी खडबडून जाग्या झाल्या. त्यांनी प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य! तो मुलगा हळूहळू उठून बसला आणि धावत त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, आई, मला भूक लागली आहे, दूध दे ना. तेव्हा त्यांचा आणि त्यांच्या पतीचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्या ब्राह्मणीने आपल्या मुलाला छातीशी कवटाळून अश्रूंनी न्हाऊ घातले. त्या सुखाचे काय वर्णन करावे! ब्राह्मणीने आपल्या मुलाला यथेच्छ स्तनपान दिले. त्या समयी श्रीगुरूंबद्दलच्या कृतज्ञ भावाने त्यांचे अंतःकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली. श्रीगुरूंची अपार स्तुती केली. मग गंगेत स्नान केले. रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या. त्या पादुकांची पूजा केली, दीप लावला आणि औदुंबराला पाणी घालून ती उभयता भावभक्तीने गुरुभजन करू लागली. सकाळी त्यांची आप्त मंडळी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिथे आली. तेव्हा गंगाधरांचा पुत्र जिवंत झालेला पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी श्रीगुरूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला. सिद्ध म्हणाले, नामधारका, असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा.
इथे श्रीगुरूंच्या प्रीत्यर्थ औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, तसेच गुरुपादुका पूजन, ग्रंथवाचन, ब्राह्मण संतर्पण, होम हवन, दान धर्म, जप केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 21 समाप्त.